हॅलो सर्वांना. एखादी व्यक्ती आवडणं म्हणजे काय? एखादी व्यक्ती आवडते हल्लीच्या मुलींना किंवा स्त्रियांना, पुरुषांना. एखादी व्यक्ती आवडते म्हणजे काय? आवडते म्हणजे त्या व्यक्तीच्या बद्दल आपल्या मनात प्रेम भावना प्रथम तर पाहिजे. ओके. आणि त्या व्यक्तिरित व्यक्तीच्या ती व्यक्ती सोडून आपल्याला दुसरी कोणतीच व्यक्ती आवडता कामा नये. आवड तर रोज बदलेल आपली. एखादा पुरुष दिसला, एखादी चांगली स्त्री दिसली, तर आपल्याला तिच्याबद्दल आकर्षण निर्माण होणं साहजिकच आहे. मग काय लगेच प्रेम होतं का? तर नाही. प्रेम हे असं असतं, एकतर ते कॉलेजमध्ये होतं किंवा लग्न झाल्यानंतर, म्हणजे अरेंज मॅरेज झाल्यानंतर, आईवडिलांनी करून दिल्यानंतर ते हळूहळू प्रेम होत जातं नवरा बायकोमध्ये. हो की नाही? सहवासाने एकमेकाच्या आवडीनिवडीने प्रेम बनत जातं. म्हणून काय प्रेम काय रोज बदली करायचं का? 6 महिन्यांनी हे बदली केलं, वर्षांनी हे बदली केलं, ह्याला प्रेम म्हणत नाही, ह्याला वासना म्हणतात. वासनेत आणि प्रेमात फार मोठा फरक आहे. आणि हल्लीच्या जगामध्ये वासना फार वाढलेली आहे, प्रेम कमी झालेली. प्रेम वगैरे काही राहिलेलं नाही, फक्त वासना राहिलेली. आणि वासनेपोटी अनेक ठिकाणी आत्महत्या, हत्या या घडतात. प्रेम कमी झालेले. पूर्वीच्या काळी लोक एकनिष्ठ होती, आता लोक एकनिष्ठ राहिलेली नाहीत. माहिती आहे का? एवढं मात्र खरे, एकनिष्ठ तर राहिली नाही, विश्वास राहिला नाही, आणि खरं प्रेम तर अजिबात राहिलेलं नाही. हे मला तर 100% कळते. प्रेमामध्ये विश्वास नाही राहिलेला, खरं प्रेम राहिलेलं नाही, एकमेकाबद्दल तळमळ राहिलेली नाही. माहिती का? आणि त्यामुळं जग आज भलत्या ठिकाणी चाललेले. एवढं मात्र खरे. तर एकनिष्ठ, एक प्रेम. प्रेमाला मग अर्थच काय? मग ते प्रेम नाही म्हणतायत. त्यात आपला मतलब, माझं काहीतरी होतंय ना, माझी काहीतरी वेळ चांगली जाती ना, असं प्रेम नसतो.